समजा तुम्ही आता उठला, चहा प्यायलात, ऑफिसला गेलात, हसत खेळत आहात. तुमचं हृदय धडकतंय, मेंदू पूर्णपणे सक्रिय आहे, हातापायात ताकद आहे, अगदी पूर्ण आरोग्य. पण अगदी या स्थितीत तुम्ही एक कागद लिहून ठेवतात, की जर माझं भविष्यात जीवन कृत्रिम यंत्रणावर टांगलं गेलं, तर मला माझ्या अस्तित्वाची जाणीव राहिली नाही, तर मला जगू देऊ नका. माझे उच्चार बंद करा. हे ऐकायला अवास्तव वाटतं, नाही का? पण ही अवास्तव कल्पना मुंबईत प्रत्यक्षात उतरली आहे. आतापर्यंत 85 मुंबईकरांनी हेच केले. त्यांनी निरोगी असतानाचं लिव्हिंग विल करून ठेवले, पण हे कागद जमा झाले. आता या प्रश्नांनी मुंबई महापालिकेची झोप उडाली. कारण या 85 जणांच्या इच्छा मरणाच्या अर्जामुळे एक मोठं कायदेशीर, वैद्यकीय आणि प्रशासकीय गोंधळाचं सर्कल सुरू झाले. चला हा गुंता समजून घेऊया. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. हे संपूर्ण परिस्थिती बदलणारा टर्निंग पॉइंट म्हणजे 11 मार्च 2026 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एक अभूतपूर्व निर्णय दिला. हरीश राणा नावाच्या एका तरुणाला, जो गेला 13 वर्ष केवळ यंत्रणाच्या साह्याने जिवंत होता, त्याला शेवटचा श्वास घेण्याची परवानगी दिली. हरीश राणा हा पंजाब विद्यापीठाचा बीटेकचा विद्यार्थी. 2013 मध्ये 4थ्या मजल्यावरून पडल्यास त्याच्या मेंदूला आतोनात नुकसान झालं. तो कोमात गेला. तब्बल 13 वर्ष त्याचं शरीर व्हेंटिलेटरला जोडलेलं होतं. कृत्रिम पोषण, ऑक्सिजन, औषध यांनी त्याला जैविक घड्याळानं चालू होती, पण त्याला जगण्याचीही जाणीव नव्हती, मरण्याचीही जाणीव नव्हती. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर 14 मार्चला त्याला दिल्लीच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी हळूहळू लाईफ सपोर्ट काढला, पोषण सहाय्य कमी केलं आणि अखेर 25 मार्च 2026 रोजी हरीश राणानं अखेरचा श्वास घेतला. भारतात निष्कर्ष इच्छामूर्ती मिळवणारा तो पहिला व्यक्ती ठरला. हा प्रश्न भारताच्या वैद्यकीय आणि कायदेशीर इतिहासातील मैलाचा दगड आहे. हरीश राणाच्या या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली आणि त्याची परिणती थेट मुंबईत दिसू लागली. सर्वोच्च न्यायालयाचा जगण्याचा अधिकार म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकारही यात समाविष्ट आहे, हे स्पष्ट केलं. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये एक नवीन जाणीव जागृत झाली. त्यांचा परिणाम असा झाला की मुंबईत महापालिकेकडे आतापर्यंत 85 जणांनी इच्छा मरणासाठी अर्ज दाखल केले आहेत. पण इथे एक धक्कादायक बाब आहे. या 85 जणांपैकी एकालाही सध्या कोणतीही गंभीर आजार नाही. तो पूर्णपणे सुस्थितीत आहे, शुद्धीवर आहे, तरीही त्यांनी हे अर्ज केले आहेत. हे अर्ज म्हणजे लिव्हिंग विल आहेत. म्हणजे माणूस जिवंत असताना, पूर्ण शुद्धीत असताना लिहून ठेवतो की भविष्यात जर मी अशा स्थितीत गेलो जिथे माझा मृत्यू अटळ आहे किंवा मी पूर्णपणे निश्वेत अवस्थेत आहे, तर माझ्यावरचे कृत्रिम उपचार बंद करण्यात यावेत. महापालिकेने ही जबाबदारी आपल्या विविध प्रभांगित मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोपवली आहे. अर्ज येत आहेत, अधिकारी ते स्वीकारतायत, नोंद करतायत. पण इथेच मुळातला प्रश्न उभा राहतो. मुंबई महानगरपालिकेकडे या लिव्हिंग विलची पुढील प्रक्रिया कशी करावी, याबाबत कोणती स्पष्ट धोरण नाही, मार्गदर्शन तत्वे नाहीत. सरकारच्या शहरी विकास विभागाने या अर्जाची डिजिटल नोंद करण्यासाठी एक पोर्टल तयार केले आहे, पण महापालिका स्तरावर हे पोर्टल अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे ही सगळी कागदपत्रे फाईल्समध्ये बंद आहेत. या इच्छांना कायदेशीर आणि वैद्यकीय आधार देण्याची यंत्रणा अजून तयार झालेली नाही. म्हणजे एक मोठी विडंबना आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग विलची प्रक्रिया सोपी केली आहे. हरीश राणा प्रकरणात आता नोटरी किंवा गॅजेटने ऑफिसरसमोर साक्षीदारसह ही विल तयार करता येतं. पण दुसरीकडे हे विल प्रत्यक्षात राबवायची जबाबदारी असलेल्या महापालिकेकडे ती राबवण्याची तयारी नाही. आणीबाणीच्या वेळी जेव्हा एखादी व्यक्ती कोमात असेल किंवा व्हेंटिलेटरवर असेल, तेव्हा ही विल उपयोगी पडेल का? तिचे डिजिटल रेकॉर्ड कुठे असेल? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटना पाठिंबाने लिव्हिंग विलचा मान्यता दिली होती. पण त्यावेळी यंत्रणा इतकी किचकट होती की ती व्यावहारिक दृष्टी अस्तित्वात होती. हरीश राणाच्या निर्णयानंतर ही यंत्रणा सुलभ झाली, पण समाजात याबाबतची जागरूकता अजूनही खूप कमी आहे. एकीकडे 85 मुंबईयांनी हे पाऊल उचलून जागरूकता दाखवली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या या पावलांना उत्तर देण्यासाठी प्रशासनाची तयारी नाही. हे यातून अधोरेखित होतं. हरीश राणा 13 वर्षाचे अविश्वसनीय वाट करून अखेर देहत्याग केला. त्यांच्या या प्रवासाने देशापुढे एक अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो? हा फक्त कायदेशीर प्रश्न नाही, तर तात्विक, नैतिक आणि सामाजिक आहे. मुंबईतील 85 अर्ज हे स्पष्ट संकेत आहेत की सामान्य माणसाने या प्रश्नावर गंभीरपणे विचार करायला सुरुवात केली आहे. लोकांना त्यांच्या शेवटच्या क्षणाचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. पण त्यासाठी आता फक्त इच्छा पुरेशी नाही, तर गरज आहे एक स्पष्ट आणि सुलभ धोरण, एक मजबूत डिजिटल यंत्रणा आणि प्रशासनाकडून तातडीने अंमलबजावणी करण्याची तयारी. तसंच सर्वांनीही याबाबत मोकळेपणाने संवाद साधण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? लिव्हिंग विल हा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळायला हवा का?
भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही असाच निर्णय घ्याल का? आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा फक्त कसं काय.